उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना विनम्र असं अभिवादन मी या ठिकाणी करतो। आज ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण हे साहित्य संमेलन भरवतो ते माझे वडील, या मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांनाही मी विनम्र असं अभिवादन करतो। आणि 11व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती विराजमान असलेले आपल्याच मराठवाड्याचे नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक, ज्यांना साहित्य अकादमीचा मानाचा असा पुरस्कार मिळालेला आहे, ते सन्माननीय सुरेशजी सावंत सर, ज्यांच्या शुभ हस्ते या 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। ते या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, या राज्याचे माजी क्रीडा मंत्री, आमचे विधानमंडळातील स्नेही आदरणीय आमदार संजयरावजी बनसोडेजी, ज्यांचा या व्यासपीठावरती आपण विशेष सत्कार केला, ते आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक, ज्यांची आता होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे,